सर्वांनी टाळीच्या गजरात मोठ्या प्रमाणात स्वागत करायचं आहे. मोहोळ विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या नरखेड जिल्हा परिषद गटातलं माझं घरातलं घर असलेलं असं हे भोयरेगाव आणि त्या ठिकाणी आज आपण या विधानसभा निवडणुकीचे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे उमेदवार ज्यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस त्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र जमतो आहे. या ठिकाणी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती या तालुक्याचे नेते आमचे सर्वांचे नेते विजयराजदादा डोंगरे, युवा नेते महेशजी देशमुख, विद्यारावजी देशमुख, जवळदार गुरुजी, दावनेस वकील, आमच्या आत्ताच ज्यांनी भाषण केलं त्या जास्मिन पठाण, त्याचप्रमाणे सुरुवातीला ज्यांनी प्रास्ताविक केलं ते युवराजी चव्हाण, हनुमानजी साठे, शिवरत्न साठे, प्रमोद साठे, रामचंद्र खोसरे, रामा चव्हाण, सोमा चव्हाण, बापू कोळेकर, सूरज पवार, आबा सिरसट, माऊली पवार, आबा उत्तम पवार, नागेश सिरसट, किशोर पवार, सागर पाटील, जगन्नाथ पंड, उत्तम साठे, चंद्रकांत थोरबोले, नेहरू कोळेकर, कुमार कदम, मयूर थोरबोले, चेतन सिरसट, कल्पना स्वामी, उपस्थित सर्व मतदार बंधूंनो, तरुण मित्रांनो, आमचे अशोक भाऊ पण आलेले आहेत, दत्ता लांब बसलेला आहे तिकडं, नरखेडचे सरपंच इथं आले होते, काही जणांची नावं राहिली असतील, आमचे किडनीचे डॉक्टर इथं बसलेले आहेत. सर्व भोयऱ्यातले मतदार बंधूंनो, भोयरे गाव फार वैशिष्ट्यपूर्ण असं गाव आहे. अनेक वर्ष शिवसेनेचा काय आहे, निवडणुकीच्या काळात आमची अशी पंचायत आहे, विजय दादा इथं काय आपल्याकडे कारखाना नाही, बँक नाही, पतसंस्था नाही, शिक्षण संस्था नाही, कर्मचारी नाही, सगळी दोन्ही मला विजय दादाला आम्हाला जायचं सारखी सगळी फोन करते आणि त्यामुळे त्या मध्ये सभेत असलो तरी फोन चालू, गाडीत बसलो तरी फोन चालू, झोपूस तर फोन चालू, रोज वाजतात आपल्याला गाडीत रोज वाजायला, झोपूस तर 4 वाजायला, सकाळी उठून लगेच 8 वाजता दौरा चालू आहे, सभा चालू आहे. काल तुम्ही बघितलं असं मात्र कसा भाषण करून करून बसला, रात्री मुन्ना डॉक्टरकडनं गोळ्या घेतल्या थोड्या, बघू आता दुसरं रे. तर भोयरे गाव हे पहिल्यापासून बंडखोर विचाराचं गाव आहे. कैलासवासी श्रीपती साठे यांनी या गावाला एक नाव दिलं, एक आवाज दिला आणि या तालुक्यामध्ये एक ओळख निर्माण करून हे मान्यच केलं पाहिजे. आणि आपल्या या संपूर्ण भागाला कैलासवासी शहाजीराव पाटील यांच्यानंतर नेतृत्व नसल्यामुळं आणि शहाजीराव पाटील यांचा विचार आणि आंबेडकरांचा विचार हा एकमेकांच्या विरोधातला विचार असल्यामुळं आणि हा सगळा परिसर शहाजीराव पाटील यांच्या विचाराच्या मागे जाणार असल्यामुळं ते गेल्यानंतर सुद्धा तो राग आंबेडकरांनी सातत्यानं 30 वर्ष ठेवला आणि त्यामुळं या नरखेड परिसरातल्या लोकांचं जीवनमान कधी सुधारलं नाही पाहिजे, त्यांना कुठल्या सुविधा नाही मिळाल्या पाहिजे का, तर यांनी आम्हाला झोडपले. शहाजीराव पाटील गेल्यानंतर लिडरशिप संपली, नेतृत्व संपलं, तरी सुद्धा त्या पिढीच्या लोकांना, त्याच्या पुढच्या पिढीच्या लोकांना आंबेडकरांनी सावत्रपणाची वागणूक दिली. एका आमदार म्हणून निवडून आल्यानंतर, संपूर्ण तालुक्याचा आमदार झाल्यानंतर राजन पाटलांचं त्यांनी शहाजीराव पाटील यांच्या संदर्भात असलेला राग, द्वेष बाजूला ठेवून या भागातल्या लोकांच्याकडे लक्ष दिलं असतं तर त्या नरखेड भागामध्ये
एवढा असंतोष तयार झाला नसता. श्रीपती साठे यांच्यासारखे कार्यकर्ते कदाचित आंबेडकरांचे कार्यकर्ते झाले, परंतु त्यांनी अत्याचार केला, अन्याय केला, दुजाभाव केला म्हणून दीपक मेंबर असतील, श्रीपती साठे असतील, महेशचे वडील मामू देशमुख असतील, हे सगळे त्यावेळेला आंबेडकरांच्या विरोधामध्ये उभे राहिले. आता तो काळ गेला, परंतु अन्याय संपला. घाटणे बॅरेज तुम्हाला माहिती आहे, त्या घाटणे बॅरेजला तयार होऊन भोयरेकरांची जमीन गेली, तर भोयऱ्यातल्या लोकांच्या जमिनी गेल्या. आजही घाटणे बॅरेज करता संपादन झालेल्या जमिनीचे पूर्ण मोबदले मिळालेले नाही. तुमच्या लोकांना माहित आहे, याच्याकरता जिल्हाधिकाऱ्याकडे मीच बैठक लावली आणि त्याच्यामध्ये ज्याचं 1-1 एकर शेत गेलं त्याचं 2 गुंठे दाखवलं आणि ज्याचं 2 गुंठे पण गेलं नाही त्याचं एकरभर गेले म्हणून दाखवलं. बरोबर आहे. जिथं बॅरेज झाला, जिथं पाणी आल्यानंतर, फुगवट आल्यानंतर ज्याचं अख्खं शेत पाण्याखाली जाते त्याला काहीच नाही, आणि ज्याचं शेत पाण्याखाली जातच नाही त्याला मात्र मोबदल्याच्या यादीमध्ये त्याचं नाव. म्हणजे आंबेडकरांनी अधिकाऱ्यांना सुद्धा फक्त असे ज्यांच्या नुकसानी झाल्या त्यांना, त्या शेतकरी असतो त्याचाही प्रपंच आहे हे न बघता माझ्या जवळचा कार्यकर्ता कोण, माझा कार्यकर्ता कुठल्या शेतकऱ्याचं नाव सांगतो त्याला फक्त मदत करायची भूमिका घेतली. मध्यंतरी या भोगावती नदीला महापूर आला, सिना नदीला महापूर आला, सगळ्या गावात पाणी शिरलं, शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरलं आणि शेकडो जनावर त्या पाण्यामध्ये वाहून गेली. त्यावेळेला त्या जनावरांच्या संदर्भात नुकसान भरपाई मिळवून देण्याच्या करता या गावामध्ये 2 गट पडले. त्याच्यामध्ये ज्यांचं खऱ्या अर्थानं नुकसान झालं होतं, ज्यांचं खरंच म्हशी जनावर वाहून गेली होती ती एका बाजूला, आणि ज्यांना बोगस कागद करून कचेरीमध्ये ज्यांना बोगस कागद करून फक्त सरकारी पैसे लाटायचे होते असा एक ग्रुप तयार झाला. कोचरे गुरुजी आज आपल्या हयात नाही, मी त्यांची आवर्जून आठवण काढली. या गावामध्ये जवळपास त्या जनावर वाहून गेलेल्याच्या संदर्भात त्यांनी अतिशय चांगला पाठपुरावा केला. जीवन बनसोडे त्यावेळेला तहसीलदार होते आणि त्यांना त्यावेळेला मी महसूल मंत्र्याकडून फोन आला होता, महसूल मंत्र्याच्या पीए कडनं कोचरे गुरुजी असतील आणि ते सोबत आलेले अनेक जण त्याचे साक्षीदार. अजून निवडणूक व्हायची होती, तुमची ग्रामपंचायतची निवडणूक, बरोबर आहे. कागद घेऊन फिरणारा आणि आज त्यांच्या बरोबर गेलेला, ज्याला मी या गावामध्ये माझ्या लेटर पेडवर कोऱ्या सह्या करून दिलेले होते अशी 100-1 लेटर, आणि त्याच्या माध्यमातून त्यानं या ठिकाणी माझ्या शिफारशीवर मोटरी दिल्या, शिलाई मशिनी दिल्या. त्याच्यामध्ये त्याचा काही घंटा योगदान नाही. त्या सगळ्या मोटरी दिलेल्या, शिलाई मशिनी दिलेल्या त्या उमेश पाटलांनी. जे पण ज्याच्या पण घरामध्ये कुठली वस्तू जिल्हा परिषदेची आली असेल तर ती विजयराज दादा तिथं सभापती होते, मी या भागाचा जिल्हा परिषद सदस्य होतो. विजयराज दादा त्या ठिकाणी पैसे मंजूर करायचे, संजय मामा पैसे मंजूर करायचे आणि त्या माध्यमातून आम्ही इथं वस्तू देत होतो. ते फक्त त्यावेळेला फक्त फिरायचं आणि कागद माझी लेटर घेऊन जायचं काम करत होता. त्यामुळे जे लाभार्थी त्यांनी लक्षात ठेवायचं की त्या वस्तू मिळण्यामध्ये त्याचा काही एक संबंध नाही. त्या वस्तू उमेश पाटलांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्याच्या कोट्यात दिलेल्या आहेत. सांगायचा मुद्दा हा होता की ती जनावर वाहून गेल्यानंतर त्याच्यामध्ये एक नियम होता. नियम असा होता की त्या जनावरांचं पोस्टमार्टम केल्यानंतर, पोस्टमार्टम झाल्यानंतरच पैसे मिळावे असा नियम होता. आता यांनी सगळी, काही जणांनी खरी, काही जणांनी बोगस कागद तयार केली.
जनावर मेल्याचं उतारा तयार केलं दादा, सगळं रेकॉर्ड तयार. आणि आणलं कशात? पोस्टमार्टम मध्ये. आणि पोस्टमार्टम झाल्याशिवाय ते नुकसान भरपाई मिळणार नाही अशा पद्धतीचं त्या ठिकाणी अडचण निर्माण झाली. त्यावेळेला उपमुख्यमंत्री अजितदादा होते. मी मुंबईला गेलो आणि मुंबईला जाऊन अजितदादांना सांगितलं की नदीमध्ये वाहून गेलेलं जनावर हे आता गेलं नदीत वाहत वाहत कर्नाटक मध्ये. आता त्याला तिथं ओळखून कसा आणायचा पोस्टमार्टमला? समजा अंधवी कुठे धरणात अडकलेला असत तर ते ओळखायचं कसं की ह्याचं आहे म्हणून? काय सरकारी नियम म्हणला हा? ताबडतोब त्यावेळेला किशोरराजे निंबाळकर होते ना, किशोरराजे निंबाळकर हे त्यावेळेला मदत पुनर्वसन विभागाचे सेक्रेटरी होते राज्यात. त्यांना फोन लावायला लावला अजितदादाला. एका दिवसात GR बदलला, शासनाचा तो नियम पोस्टमार्टमचा रद्द केला आणि तो रद्द केला म्हणून नरखेडला आणि बोहऱ्याला नुकसान भरपाईचे 2 कोटी रुपये मिळाले. सगळ्यात जास्त पैसे अख्ख्या मोहोळ तालुक्यात जेवढी जनावर वाहून गेली त्याच्यापेक्षा जास्त आपलीच जनावर मूळची नरखेडची आणि बोहऱ्याचीच होती. ती पशुसंवर्धन अधिकारी तर म्हणला आमच्या जनगणनेमध्ये ह्या नरखेड आणि बोहऱ्यामध्ये जेवढी जनावर आहेत ती त्यांच्या यादीत त्याच्या दुप्पट जनावर वाहून कशी गेली. ती कशी का असताना वाहून गेली खरं, तुमची नोंद चुकली असेल. पैसे कुणाला मिळणार आहेत? शेतकऱ्याला मिळणार आहेत. मिळाला त्याला 2 रुपये तुझ्या का पोटात दुखते मिळू दे. तर मला सांगा, माझ्यासारखा जिल्हा परिषद सदस्य बरोबर आहे, दुसरा जर कोण असता झेडपी सदस्य असो ना अजून कोण असो, तो इतक्या वरपर्यंत पोहोचला असता का? तो राज्याच्या 1 दिवसामध्ये जाऊन महाराष्ट्राच्या मदत पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिवाकडनं तो GR बदलून आणला असता का? हे केवळ घडलं त्या कोचरे गुरुजीमुळे घडलं हे लक्षात घ्या. त्यांनी याचा पाठपुरावा केला. ही वस्तुस्थिती आहे. इथं म्हणजे अंबाबाईच्या साक्षीने सांग, ही वस्तुस्थिती आज ते विचार नाही आपल्यात. आणि तुम्ही आता उल्लेख केला त्या उपकेंद्रात दवाखाना. हा दवाखाना तुमचा सरपंच होता तो बालाजी साठे, त्याच्या आधी सरपंच नव्हता निवडणुकीच्या आधी, बरोबर आहे. बालाजी साठेनं माझ्याकडे त्यावेळेला पाठपुरावा केला किंवा आमचं इथं उपकेंद्र मंजूर झालं पाहिजे. ते उपकेंद्र मी मंजूर करून आणलं. त्याला पैसे 63 लाख बघा चेक करून 63 का 68 लाख रुपये ते मंजूर करून दिले. उपकेंद्र एखाद्या ठिकाणी उपकेंद्र व्हावं अशी मागणी असणं आणि ते उपकेंद्र मंजूर होणं आणि मंजूर झाल्यावर प्रत्यक्ष त्याच्यावर पैसे पडणं हा फार वेगळा विषय. आणि जिल्हा परिषदचा सदस्य म्हणून त्यावेळेला मी इथं काम करत होतो, ते माझ्या माध्यमातून ते झालं आणि उद्घाटन करायला मात्र आंध्रचं पाठीतून आलं. म्हणजे जरा सुद्धा लाज, थोडा तरी स्वाभिमान पाहिजे. अरे त्या अंधरच्या महिला, आता ही आपली ताई मोरवंचीची महिला असून धडाडीनं पुढे बरोबर, आणि हे गुडघ्या बोडाचे आमच्या अडचण आहे म्हणून बसतात. खरंच आहे, पाठीचा कणाच नाही, लाज वाटली पाहिजे. माझ्याकडे आला, हा ठीक आहे, ऐका ना, बलिपेटला जातात आणि चालू करा. तर अशोक बापू या बसा. पार्टीचा कणा नाही एकदा आणि म्हणतो परत मला फोन करून माझं नाव कशाला भाषणात घेणार. खरं आहे, सांग अंबाबाईच्या तिथं हात ठेवून खोटं बोलतो उमेश पाटील म्हणून सांग. मी जर खोटं बोलत असेल ना तर बालाजीनं सांगावं की उमेश दादा खोटं बोलतो. मी तयार आहे अंबाबाईच्या तिथं हात ठेवून बोलायला. मी खरं बोलतो का खोटं बोलतो, मला काय व्हायचं ती शिक्षा होती. एकदा काय झालं, काटणे बॅरीची दारं आपण लावून घेतली, काटणे बॅरीची दारं, आणि ती दारं लावल्यामुळं उन्हाळ्यामध्ये तुम्हाला माहिती आहे उन्हाळ्यात
उन्हाळ्यात घाटणे बॅरेजची दारं जर पूर्ण 7 मीटरनं लावली आपल्याला पूर्ण उन्हाळ्यात पाणी पुरतं आणि सगळ्यात जास्त फायदा बोहऱ्याला हिंगणीला ह्या लोकांना होतो नरखेडला करून बरोबर मध्ये पेटलाय बोल घाटण्याला होत ते पाणी आटलं आणि ती दारं एकतर या अनगरकरांनी बॅरेज झाल्यापासून आजपर्यंत त्या बॅरेजची दारं कधीच लावली मी सदस्य झाल्यानंतर त्याचा पाठपुरावा केला मी त्यावेळेला आश्वासन दिलं होतं घाटणे बॅरेजची दारं लावणार आणि प्रत्यक्षात ती लावूनच दाखवली आणि ती दारं लागल्यानंतर आपल्या हजारो शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आपलं ऊसाखालचं क्षेत्र वाढलं बागायती क्षेत्र वाढलं ज्याचं 2 एकर ऊस होता त्यानं 10 एकर केला आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला जी अडचण येते ती दारं लावल्यानंतर ती अडचण दूर होणार होती एकदा मोहोळ शहराला पाणी कमी पडले या वर्षी पण तसंच झालं मोहोळ शहराला पाणी कमी पडलं आणि बालाजी साठेच्या समोर यशवंत मानेनं या आमदारांनी सोलापूरच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला फोन केला आणि सांगितलं की घाटणे बॅरेजची दारं उघडा मोहोळ शहराला पाणी सोडा मोहोळ शहराचा पाणी याचा अधिकार आहे का नक्की आहे त्यांना प्यायचं पाणी दिलं पाहिजे त्याच्यात वादच नाही ते सुद्धा माणसंच आहेत पिण्याच्या पाण्यावर सगळ्याच अधिकार आहे तो नाकारता येत नाही बरोबर आहे परंतु माझं काय म्हणणं होतं तुम्ही ते पाणी नगरपालिकेनं नियोजन करून जर पाईपलाईननी जर मोहोळपर्यंत नेलं 5 किलोमीटरची पाईपलाईन 5 किलोमीटर पाईपलाईननं नेलं तर ते वाया जाणार हा माझा मुद्दा होता त्या बालाजी साठे त्यावेळेला होता तिथं आणि यशवंत मानेनं फोन केला काय राजन पाटलांनी फोन केला आणि सांगितलं एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला की ते पाणी सोडून द्या ते पाणी सोडून दिल्यानंतर सगळ्याचे ऊस जळले असते आणि प्रचंड नुकसान झालं या वा वा साक्षीदार झाले मी काय खोटं बोलतोय का मी चुकीचं काय बोलतोय का आलता का माझ्याकडे पाणी सोडायला लागले म्हणून नाही राजन पाटलाच्या विरोधात होता अजिबात नाही बर ठीक आहे ही गोष्ट लपून आहे का आरोग्य उपकेंद्राचा उल्लेख करताना तुम्ही आमदार राजन पाटलांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेले सदस्य होते चुकीचं आहे मी शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आलो सोडून दे तिथं बोलू नको तुझ्या सगळं कोण राजन पाटलाला जेवढे कोळकार आहे बघा असले अरे ह्याला लाज वाटली पाहिजे आलाय तोंड घेऊन येत अरे मला स्वतः म्हणला 1 मिनिट मला स्वतः म्हणला माझा कोणतरी ग्रामसेवक आहे म्हणून माझी अडचण आहे स्वतः म्हणला अरे इथं तुझ्या तोंडावर बोलतो बालाजी बेकार आहे तू 1 नंबरचा मला स्वतः बोलला माझा भाऊ ग्रामसेवक आहे मी काय करू शकत नाही या ठिकाणी एक बाई उभं राहिली अरे त्या ठिकाणी लग्नाच्या आधी पुढे काढणारा काय सांगतो या भागात तुझा बोल राजन पाटील करा मला सांग राजन पाटील आज बघा सिना नदीवरचा पूल बांधायला मला माहित आहे ना मी काय केलंय राजन पाटलाची छत्रछाया अरे मुडकीच्या तुला घे उमेश पाटील खंबीर आहे अरे घंट्या राजन पाटलाला तिकीट नव्हतं दिलं मला ऐका सांगतो तुम्हाला आज विरोध करतो अरे महाराष्ट्राचा राज्याचा युवक अध्यक्ष होतो उमेश पाटील आणि हा महाराज पाटील माझ्याकडे येऊन बसत होता मला जिल्हाध्यक्ष करा हेरकट मारत होता हा सांगतो राजन पाटलाच्या छत्राखाली जाईल समजा नाहीतर त्याच्या अजून पुढे जायचं तिथं जा नाही कसं आहे लग्नाच्या आधी पोरं काढणारी आवडा द्या
पाटलाला त्यावेळेला बॅरेजची दार लावली म्हणून तुझं ऊसाला पाणी मिळतं. माझ्याकडे आला होता त्या साडेसाहेबाला फोन लावा म्हणून आणि जे चॅलेंज दिलं जर आता हिंमत असेल तर अंबाबाईची शपथ घेऊन सांग खोटा आहे म्हणून मुंबईत पाटील बोलतोय. हा उपकेंद्राला पैसे उमेश पाटलांनी दिले तोंड घेऊन सांगत आलाय तुम्ही त्यावेळेला राजन पाटलाच्या छत्रखाली खाली होता घंट्याचा छत्रछाई खाली होता. उमेश पाटील फक्त त्यावेळेला शरदचंद्र पवार यांच्या छत्रछाई खाली होता आणि हे तिकीट देणार जिल्हा परिषदचा. अरे त्या राजन पाटील जाऊन सांग पार्लमेंटरी बोर्डचा मेंबर होता उमेश पाटील आमदारांची तिकीट वाटण्याच्या प्रक्रियेत उमेश पाटील होता. कसं असतं एखाद्या भागातल्या नेत्याला बसा खाली बसा खाली बसा सगळी एखाद्या भागातल्या नेत्याला मला सांगितलंय स्वतः माझं ग्रामसेवक आहे घरातलं मला अडचण आहे नाहीतर ह्यांना मला माहित आहे मला किती नालायक आहे ती बोललेलं आहे मला. आणि दुसरी गोष्ट झेडपीचं तिकीट आम्ही दिलं करतोय एक लक्षात घ्या. आज ती सांगूनच आज सांगूनच ते म्हणताय झेडपी तिकीट मी दिलं मला ज्या वेळेला नरखेड गट ओपन झाला त्यावेळेला एक मिनिट नरखेड गट ओपन झाला त्यावेळेला माझ्या मनामध्ये विचार आला की आपला गट ओपन झाला आपण जिल्हा परिषद लढवू. मी अजितदादाकडे गेलो अजितदादाला म्हटलं की महाराष्ट्राच्या प्रत्येक युवक अध्यक्षाला तुम्ही आमदार केलं आणि मला फक्त केलं विधान परिषदेवर तुम्ही मला आमदार करायला पाहिजे. म्हणताना तुम्ही आमदार करत नाही मी आता जाऊन गावाकडे मी राज्याचं राजकारण सोडतो आणि मी माझ्या तालुक्यात जिल्ह्यात जातो तिथलं राजकारण मी बघतो. नाहीतरी तुम्ही म्हणता महाराष्ट्राचा अध्यक्ष झालाय तुमची ग्रामपंचायत पण तुमची नसती काही जणांची राज्याची पदं घेणार. मी निवडून त्या ठिकाणी आल्यानंतर जरा मला पण सांगता येईल की मी सुद्धा निवडून येऊ शकतो. दादा म्हणले आता तू एवढ्या मोठ्या पदावर आहे आता तुम्ही लोकांनी तुमच्या कार्यकर्त्यांना तिकीट द्यायला पाहिजे तर तुम्हीच जर तुम्ही झेडपी सारखी तिकीट अडवून ठेवली कसं चालणार. म्हणजे माझा मतदारसंघ राखीव आहे मला काय आमदार किलो उभारता येत नाही. आता कसं तुम्ही रोहित पवारांना तुम्ही तिकीट देणार आहे रोहित पवार पण काय झेडपी लढवतच ना मला लढवायचे. मग त्यावेळेला अजितदादा म्हणले की तुला तिकीट द्यायचं म्हणलं की तो राजन पाटील विरोध अगदी त्यावेळेला सांगितलं. मी म्हटलं राजन पाटलांनी विरोध केला की मी अजून डबल मताने निवडून दे. आमचा भाग म्हणलं त्याला मानतच आमचा भाग जो आहे तो सागरराव पाटलांच्या विचारात पण म्हणले तू आता त्याला डिस्टर्ब करू नको मी काय सांगायचं त्याला सांगतो माझ्या भाषेत तू फक्त काय कर त्याला भेटून आता नेत्यानं आदेश दिला म्हणून भेटा मी महाराष्ट्र एक तिकीट इथलं झेडपीचं अजितदादांनी स्वतः रिझर्व करून ठेवलं होतं. अजितदादा आलते का नाही केला काय घरी असते का नाही उमेदवारी जाहीर व्हायच्या आधी आलते का नाही माझ्या घरी कशाला आलते त्यांना एक प्रकारे मेसेज दिला की मी उमेशच्या पाठीशी आहे हद्दपणा करू नका उमेश माझा कार्यकर्ता हे त्यावेळेला त्यांनी मेसेज दिला. आणि मग ज्या वेळेला ऍक्च्युअल तिकीट द्यायची वेळ आली त्यावेळेला हे नाटक सुरू केलं. अजितदादाकडं मला तू विचारायचं आपले हे नाही आपले कोला काय द्राक्ष बागेच्या सत्यवान आबा कोल्हार सत्यवान आबा कोल्हार माझ्याबरोबर अजितदादा घरी पुण्यात जिजाई त्यांचं घर तिथं गेलो म्हणजे काय तिकिटाचं काहीतरी गडबड करायला लागलं वाटतं राजन पाटील विरोध करतोय म्हणजे तिकीट त्याच्याकडे कुठं आहे मी एबी फॉर्म माझ्याकडे ठेवलाय तुला एबी फॉर्म मिळणार म्हणजे मिळणार हे माझा शब्द आहे म्हटले त्याला काय करायचं ते करू तुला तिकीट मिळणार फक्त तू काही विरोधात बोलतो एवढा विषय झाला. ते माझा तिकीट जिल्हा परिषदेचं त्यावेळेचं तिकीट अजितदादाने लक्षात आलं का. आणि आम्हाला काही त्यावेळेला आपल्या गटाचं काम करायचं तो एका पार्टीत होता. सुरुवातीच्या काळामध्ये मलाही हा किती बदमाश आहे ह्याच्याबद्दल काय माहिती नव्हती. मी राज्याच्या राजकारणात डायरेक्ट इथं आलो जसं जसं ह्याची पुन्हा लक्षात यायला लागली आणि आपल्या भागातल्या लोकांचा
भीमा नदीवर बॅरेज झाला पाहिजे. आता ती सोडून द्या, त्या राजू खरेला निवडून द्या. आमचा उमेदवार आहे. सगळं बॅरेज बी आम्हीच बांधणार आणि सीना भगवती प्रकल्प पण आम्हीच करणार. आणि दुसरं, आपण सगळे त्या लोकनेते सहकारी साखर कारखान्याचे आपण मालक आहोत. तो लोकांचा आपला कारखाना राजन पाटलांनी हडप केला. लाज वाटते का या बालाजीला? असा चोरलेला लोकांचा कारखाना तिथं जाऊन त्याची चाकत बसतो. विचार ना मालकाला, लोकांचा कारखाना देऊन टाका. उमेश पाटील लगेच तुमचा आहे म्हणून सांगा. हा सांग ना. आरोग्य केंद्र आम्ही आणलं करून, मग डॉक्टर कुठं आहे? तो पण तुला काय काढणार काय जाऊन? सांगायला तोंड घेऊन 3,000 कोटी रुपयाचा निधी यशवंत मानेने दिला. मग कुठे गेले 3,000 कोटी? 100 भागिले 3,000 भागिले 100 गाव. एका गावाला 30 कोटी यायला पाहिजे. बरोबर आहे? आलेत का बाहेर 30 कोटी? मग तिथं जाऊन तुम्ही काय तिथली बूट पॉलिश करत बसता का राजन पाटलाची? करता काय नेमकं? हे लोक तिथं जातात का नाही उजरेगिरी करायला? मग त्या यशवंत मानेला विचारायचं नाही एकदा की बाबा हे 3,000 कोटी म्हणताय, आमच्या वाट्याचे 30 कोटी कुठं आहे? विचारायचं ना. अरे नालाय काय, माझी पार्टी, माझं नाव होतं तुझ्या पार्टीला म्हणून तू सरपंच झाला. झकणाऱ्यामध्ये तुला त्यावेळेला निवडणुकीच्या काळात ते हरणखोर आला होता. त्याला सगळ्या गिरणी मोटरीन सगळं दुनियादारी सगळं मी दिले. काय तोड घेऊन सांगतो, जेवढ्या वस्तू दिल्या नाव घ्यायची लायकी आहे यांची. अरे 100 जणांच्या तक्रारी मोटर दिली मंजूर मी करणार आणि ती थोडे दिवस नाही मिळाली की ती मला फोन यायचा त्यांचा. अहो ते 2,000 रुपये दिले आणि आमची मोटर झाली नाही. मला कुणाला दिलं? 2,000 दिले गिरणच आली नाही. अहो त्या अपंगाची कर्ज असते ना, अपंग लोकांची 1,20,000 10,000 रुपये घेतलं त्यानं कमिशन. जेवढे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना विचारा जाऊन मी विचार करायचो, घेतलं का नाही? अपंगाचं घेतलं का नाही? बोल की काय ठेवलं घेतलं? हा. तर हे चोर आहे, एजंट आहे आणि तोंड घेऊन या ठिकाणी आज तुमच्या या गावामध्ये आज बाकी सगळं जाऊ द्या, पक्ष पार्टी विरोध राहणार, प्रत्येक गावात राहणार, परंतु आपण कुणाची लाचारी करतो? एवढा विकृत माणूस राजन पाटील, त्याची जी नजर आहे, त्याची जी भावना आहे, त्याच्या पोरांची जी कर्तुक आहे, एकदम कॅरेक्टरलेस लोक, अशा लोकांच्या सानिध्यात राहणं बरोबर आहे? तुम्ही तुमच्या स्वतःच्या लिखीबाळी पोरी उद्याच्या अंगणेला पाठवणार आहे का? तिथं तहसील कार्यालयात काम असलं तर मग अनगरचं अप्पर तहसील कार्यालय हे झाल्याला तुमच्या बायकोला तरी मान्य आहे का? विचारा पहिले. त्यामुळं कशाला टास करताय? आमच्या बरोबर या, आमच्या बरोबर यायचं आवाहन करतो तुम्हाला. असल्या राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांच्या सोबत राहून स्वतःच आणि तुमच्या पुढच्या पिढीचं वाटोळं करू नका. गावाचं नेतृत्व करताय, गावामध्ये काम करताय तर गावासाठी काम करा, नेत्यासाठी फक्त वाहून देऊ नका. मी जसं या तालुक्याच्या करता आजी दादाला सोडण्याचा निर्णय घेतला, 20 वर्षाचे माझे संबंध संपवले आणि माझं राज्याचा मुख्य प्रवक्ता असलेलं पद देखील मी सोडलं. हे का सोडलं? या तालुक्याच्या स्वाभिमानासाठी. कसल्याही परिस्थितीत तडजोड करणार नाही. राजन पाटला बरोबर समझोता नाही म्हणजे नाही, आजी दादाला सांगून टाकलं. कसल्याही परिस्थितीत तडजोड, माझं पद केलं तरी चालेल, मला पक्ष सोडावा लागला तरी चालेल, परंतु या भागातल्या लोकांना गुलामगिरीतून मुक्त करण्याची यावेळेची संधी सोडणार नाही. आणि कसल्याही परिस्थितीमध्ये राजन पाटलाचा आणि त्याच्या उमेदवाराचा पराभव करायचा म्हणजे करायचाच, हा निश्चय. आणि आपल्या भागातल्या नेत्याच्या पाठीशी राहत नाही, कुणाच्या पाठीशी राहत? हा तोंड
घेऊन सांगतो राजन पाटलाची छत्र छाया जणू काय छत्रपती शिवाजी महाराजांची छाया असल्यासारखी सांगतो. हा कोण आहे बुरटा बामटा तुमचा चोर दरोडेखोर आहे खानदानी दरोडेखोर आहे मुलाच्या जीवावर आहे. 50 कोटीचा बंगला बांधला या कुठं काय दारा घालायला गेलता आता कुठला धंदा उद्योग केलाय काय त्या साखर कारखान्याच्या जीवावरच आहे ना. कुणाचा साखर कारखाना कुणाचा सभासदाचा आहे शेतकऱ्याच्या मालकीचा आहे. मग शेतकऱ्याच्या मालकीचा कारखाना खासगी करून स्वतःच्या नावावर करून घेतला तो चोर नाही तर काय दरोडेखोर आहे. त्यामुळं अशा चोरांच्या टोळीमध्ये सामील होण्यापेक्षा स्वाभिमानानं स्वतःच्या कष्टाची भाकरी खाईल परंतु यांच्या पुढे झुकणार नाही हा स्वाभिमान घेऊन उमेश पाटील आज तुतारीच्या चिन्हापुढचं बटन दाबून राजू खरेला निवडून देण्याच्या करताच विनंती करायला तुम्हाला सगळ्याला आलेला आहे. मी तुमचा आहे तुम्ही माझे आहात. हा भाग आपला आहे. हा अनगरचा भाग नाहीये. हा अनगर परिसर नाही. हा शाजीराव पाटलांच्या विचाराचा परिसर आहे. हा भाग सगळा आपल्या सोबत आहे. आपला आमदार निवडून आल्यानंतर या बोर्ले गावाच्या करता पहिल्या 6 महिन्यामध्ये वेगवेगळ्या कामाच्या करिता 5 कोटी रुपयाचा निधी त्या आमदाराला द्यायला लावणार. कुठलंच काम बौद्ध विहारात असू दे लाईटचा असू दे रस्त्याचा असू दे ड्रेनेजचा असू दे स्मशानभूमीचा असू दे कुठलंच काम तुमचं शिल्लक राहणार नाही. एवढं 5 कोटी रुपये तुम्हाला 6 महिन्यामध्ये देण्याच्या करता मंजूर करण्याच्या करता आमदाराला त्या ठिकाणी भाग पाडू. तुम्ही एकच समजायचं की राजू खरे आमदार म्हणजे उमेश पाटील आमदार आहे असं समजायचं. उमेश पाटलाला मत देतो आपण. तुम्हाला माझ्यासारखा आमदार झालेला आवडेल का नाही. मला जिल्हा परिषदेचा सदस्य तुम्ही केलं तुम्हाला असं वाटलं का कधी की लय चुकीच्या माणसाला निवडलं असं वाटलं का. म्हणजे जरा रॉंग नंबर लागला. रॉंग नंबर आहे की पीके मध्ये रॉंग नंबर लागला असं वाटलं का. मला सांगा सोलापूर जिल्ह्यातल्या दुसऱ्या जिल्हा परिषदेच्या लोकांना सुद्धा वाटतं की असा सदस्य आम्हाला मिळाला वाटतो. तसं आपल्या भागातला आपला अभिमान असला पाहिजे. त्यामुळं माझी प्रतिष्ठा ह्या सगळ्या नरखेड परिसरातल्या या लोकांच्या विचारावर अवलंबून. त्यामुळं विरोधक जरी असले तरी सुद्धा मला त्यांना आवाहन करायचं आहे की तुम्ही या प्रवाहात सामील व्हा. मी परका नाहीये मी तुमच्यातला आहे आणि माझ्या पाठीशी तुम्ही राहिला माझी ताकद वाढवली तर निश्चितपणे आपल्या भागाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. विकासाच्या बाबतीमध्ये देशात नाव काढलं जाईल अशा पद्धतीची डेव्हलपमेंट अशा पद्धतीची विकास कामं ही आपल्या भागामध्ये निश्चितपणे होतील हे मी तुम्हाला या ठिकाणी अंबाबाईच्या साक्षीनं या ठिकाणी शब्द देतो. राजू खरेला निवडून द्या तुतारीचं बटन दाबा एवढं आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.